हॅलो फ्रेंड्स, आपण जो चॅप्टर आपला सुरू केला होता इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. ओके, हा जो आपण चॅप्टर सुरू केलेला आहे, तर या चॅप्टरमधले आपण आपले 4 लेक्चर झालेले आहेत. त्या पुढचं लेक्चर आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये आपल्याला या लेक्चरमध्ये आपल्याला झॅन्थम गम काय आहे, तर या झॅन्थम गमबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची आहे. ओके, या पुढचा जो टॉपिक आहे तर हा आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्यायचे, मन लावून लेक्चर बघायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला 10वीला चांगले मार्क पडून जातील. ओके, चलो, झॅन्थम गम आपल्याला बघायचे. तर यामध्ये पहा, झॅन्थम गममध्ये कोणत्या स्पेसीसचा यूज केला जात असतो, लक्षात राहू द्या. झॅन्थोमोनास स्पेसीज, Xanthomonas species. Xanthomonas species is used to make a xanthan gum by fermentation of a starch and molasses. स्टार्च आणि मोलासेस जे आहे याचं फर्मेंटेशन घडून आणण्यासाठी कोणत्या स्पेसीसचा यूज केला जातो? झॅन्थोमोनास स्पेसीस. कोणत्या स्पेसीसचा यूज केला जातो? झॅन्थोमोनास स्पेसीसचा यूज केला जात असतो. आणि ते काय तयार करण्यासाठी? झॅन्थम गम. काय तयार करण्यासाठी? झॅन्थम गम. लक्षात राहू द्या, व्यवस्थित लक्षात राहू द्या. प्रोडक्शन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस याच्यासाठी कोणत्या स्पेसीसचा यूज केला जातो? झॅन्थोमोनास स्पेसीस फर्मेंटेशन घडून आणण्यासाठी. कारण की वेगवेगळ्या स्पेसीज असतात, त्यापैकी झॅन्थोमोनास ही एक स्पेसीज आहे. याचा वापर कशासाठी केला जातो? झॅन्थम गम तयार करण्यासाठी. कारण की जे तुम्ही आईस्क्रीम वगैरे खात असता, पुडिंग वगैरे खात असता, तर त्याला डेन्स म्हणजे दाटसरपणा येण्यासाठी आपण कशाचा यूज करत असतो? या झॅन्थम गमचा यूज करत असतो त्याच्यामध्ये, ज्यामुळे त्याला दाटसरपणा येत असतो, डेन्स टेक्स्चर येत असतं. ओके, आलंय लक्षात? मग हे झॅन्थम गम तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये कोणत्या स्पेसीसचा यूज केला जातो? झॅन्थोमोनास स्पेसीसचा यूज केला जात असतो. समजलंय? आलंय लक्षात? सगळ्यांचे आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सूप हे सगळ्यांच्याच आवडीचं आहे. बघितलं की किंवा ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं, हो की नाही? सुटत असेल लगेच आणि खाऊ वाटत असेल, पण त्यांना जे डेन्स टेक्स्चर येत असतं तर ते कशामुळे येतं? या झॅन्थम गममुळे. पण हे झॅन्थम गम तयार करण्यासाठी आपल्याला कशाचं यूज करायचं आहे? स्टार्च अँड मोलॅसिस यांचं फर्मेंटेशन घडून आणायचं आहे. आणि ते फर्मेंटेशन घडून आणण्यासाठी कशाचं यूज करायचं आहे? झॅन्थोमोनास स्पेसीसचा यूज करायचा आहे. ओके, आलंय लक्षात? समजलंय? चलो, इट इज युजफुल टू ड्यू टू प्रॉपर्टीज. यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर अँड हाय डेन्सिटी. हे जे काही झॅन्थोमोनास स्पेसीज आहे याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? हे गरम असेल किंवा थंड पाणी असेल त्याच्यामध्ये सोल्युबल होतं, विद्राव्य होत असतं. इव्हन हाय डेन्सिटी असेल तरी सुद्धा त्यामध्ये काय आहे? विद्राव्यता असते, म्हणजे विरघळल्या जात असतं. या प्रॉपर्टीमुळेच याचा यूज केला जात असतो. याचा जो यूज आहे या झॅन्थम गमचा, तर तो कुठे केला जात असतो? पहा, कशासाठी केला जात असतो? या झॅन्थम गमचा यूज कुठे केला जात असतो? प्रोडक्शन ऑफ पिगमेंट, रंगद्रव्य. कलरिंग वगैरे करतो आपण, तर ते थिक असतात की नाही, दाटसर असतं. ते दाटसर येण्यासाठी कशाचा यूज केला जातो? त्या पिगमेंटमध्ये झॅन्थम गमचा यूज केला जातो. फर्टिलायझर्समध्ये केला जात असतो, खतांमध्ये, विडीसाइड्स तणनाशकांमध्ये केला जातो. टेक्स्टाईल पिगमेंट म्हणजे जे कापड उद्योग असतात, कपड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिले जातात की नाही, त्यामध्ये सुद्धा केला जात असतो या झॅन्थम गमचा यूज. टूथपेस्टमध्ये सुद्धा, जे आपल्या टूथपेस्ट असतात तर त्या थिक होण्यासाठी सुद्धा झॅन्थम गमचा यूज केला जातो. अँड हाय क्वालिटी पेपर, उच्च दर्जाचं कागद निर्मितीमध्ये तयार करण्यासाठी सुद्धा कशाचा यूज केला जातो? झॅन्थम गमचा यूज केला जात असतो. आलंय लक्षात? कुठे यूज केला जातो ते व्यवस्थित लक्षात राहू द्या. ओके, स्टार्च मोलॅसिसच्या फर्मेंटेशन घडून आणण्यासाठी कोणतं? झॅन्थोमोनास स्पेसीसचा यूज केला जातो. काय तयार करतात? झॅन्थम गम. त्याचा यूज कुठे कुठे केला जात असतो? प्रोडक्शन ऑफ पिगमेंट, फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, टेक्स्टाईल पिगमेंट, टूथपेस्ट आणि हाय क्वालिटी पेपर तयार करण्यासाठी. ओके,
आलंय लक्षात सर्वांच्या? समजलं आहे का? ओके चलो, समजलं असेल तर कमेंट करून टाकायचं आहे. ओके चलो, आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळणार आहोत. चला नेक्स्ट काय आहे? सबस्टन्स ऑप्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेस. कोणते सबस्टन्सेस ऑप्टेन होत असतात मायक्रोबियल प्रोसेसने आणि त्यांचा रोल काय, कार्य काय आहे हे आपल्याला पाहायचं. तर या ठिकाणी हे कार्य आहे पहा, हे त्याचं काय रोल आहे आणि ते कोणते सबस्टन्स आहेत तर ते आपण पाहायचेत. पहा, जे काही सिट्रिक ॲसिड आहे, सिट्रिक असेल, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड यांचा जो यूज आहे तर हा कशासाठी केला जातो? टू टेक द मेडियम ॲसिडिक. म्हणजे जर एखाद्या पदार्थाला ॲसिडिटी, आम्लता जर द्यायची असेल, म्हणजे आंबट चव जर द्यायची असेल तर त्याच्यासाठी कोणत्या ॲसिडचा यूज केला जात असतो? सिट्रिक, मॅलिक, लॅक्टिक ॲसिड. त्यामुळे पदार्थांना कोणती चव येते? ॲसिडिक चव येत असते, आम्लता युक्त अशी चव येत असते आम्लता देण्यासाठी. त्याचबरोबर फॉर बाइंडिंग द प्रोटीन्स. बाइंडिंग द प्रोटीन्स म्हणजे काय? प्रथिनांची बांधणी करण्यासाठी. प्रथिनांची जी बांधणी असते बाइंडिंग करण्यासाठी प्रोटीनची, तर त्यासाठी कशाचा यूज केला जात असतो? म्हणजे कोणत्या ॲसिड्स यूज केले जातात? ग्लुटॅमिक ॲसिड सबस्टन्सेस, त्यानंतर लायसिन अँड ट्रिप्टोफॅन्स. काय हे? ट्रिप्टोफॅन्स यांचा यूज केला जात असतो. हे सबस्टन्सेस जे आहेत तर ते ऑप्टेन केले जात असतात कशाद्वारे? मायक्रोबियल प्रोसेसद्वारे. आणि मग त्यांचा यूज कशासाठी केला जातो? बाइंडिंग द प्रोटीनसाठी केला जात असतो. त्यानंतर कोणते सबस्टन्सेस मायक्रोबियल प्रोसेसने मिळवले जात असतात? नायसिन अँड नेटामायसिन. काय आहे? नायसिन अँड नेटामायसिन यांचा यूज कशासाठी केला जातो? मायक्रोबियल रोल काय त्यांचा? मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर म्हणून. काय म्हणून? मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर म्हणजे सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून यांचा वापर केला जात असतो. ओके, नेक्स्ट आहे पहा, ॲस्कॉर्बिक ॲसिड दॅट इज विटॅमिन सी, B12 अँड B2. ॲस्कॉर्बिक ॲसिड विटॅमिन सी मध्ये असतं. तर त्यामध्ये पहा कशासाठी यूज होतो? रोल काय त्याचा? अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन्समध्ये. म्हणजे जीवनसत्वे आणि जे काही अँटीऑक्सिडंट आहेत म्हणजे प्रतिजैविके आहेत तर ते तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये याचा यूज केला जात असतो. ओके, हा त्यांचा रोल आहे. त्यानंतर पहा कोणते सबस्टन्सेस ऑप्टेन करतात? पहा, बीटा कॅरोटीन, लायकोपिन्स, झॅन्थेनिन्स आणि ल्युटिन. झॅन्थिन्स, बीटा कॅरोटीन, लायकोपिन्स, झॅन्थिन्स अँड ल्युटिन्स यांच्याद्वारे काय रोल आहे यांचा? इडिबल कलर्समध्ये. कशामध्ये? इडिबल कलरमध्ये याचा यूज केला जातो. खाद्यरंग म्हणून यांचा वापर केला जात असतो. बीटा कॅरोटीन, लायकोपिन्स, झॅन्थिनिन्स आणि ल्युटिन्सचा. ओके चलो, नेक्स्ट आहे पॉलिसॅकेराइड्स, ग्लायकोलिपिड्स. हे जे काही पॉलिसॅकेराइड्स, ग्लायकोलिपिड्स आहेत तर यांचा यूज काय म्हणून केला जात असतो? म्हणजे यांचा रोल काय आहे? इमल्सिफायर्समध्ये. कशामध्ये? काय यांची भूमिका? इमल्सिफायर्समध्ये. इमल्सिफायर्समध्ये यांचा यूज केला जातो. कशाचा? पॉलिसॅकेराइड्स अँड ग्लायकोलिपिड्सचा. नेक्स्ट आहे पहा इसेन्स म्हणून. इसेन्स आपल्याला माहिती आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट खातो, वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम खात असतो, वेगवेगळ्या फ्लेवरचे इसेन्स म्हणून. त्याच्यामध्ये असे इसेन्स टाकले जात असतात म्हणजे खाण्यायोग्य सुगंधी द्रव्य असतात. जसं की काय? व्हॅनिलियन, इथाइल ब्युटेरेट्स, जसं की फ्रूट फ्लेवर आहे हा, पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्स. वेगवेगळ्या फळांपासून, फुलांपासून काय केले जातात? सुगंधी द्रव्य तयार केले जातात आणि ते कशामध्ये? वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळा सुगंध मिळवण्यासाठी या इसेन्सचा यूज केला जात असतो. ओके, आणि लास्ट आहे पहा झायलिटोल अँड ॲस्पर्टम. अस्पार्टम पहा, अस्पर्टम यांचा जो यूज आहे, यांचा जो रोल आहे तर हा काय म्हणून केला जात असतो? आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून. काय म्हणून? आर्टिफिशियल स्वीटनर.
लो कॅलरीजसाठी. ओके, गोडी देण्याचं, कॅलरी कमी असते पण गोडी देत असतं, शुगर फ्री म्हणतो ना आपण. ओके, त्यासाठी त्यामध्ये कशाचा यूज केला जातो, झायलिटोल अँड ॲस्पेरेटमचा यूज केला जात असतो. समजलंय, आलंय लक्षात रोल काय आहे आणि कोणते सबस्टन्सेस ऑब्टेन केले जातात मायक्रोबियल प्रोसेसद्वारे. समजलंय. ओके, एकदा व्यवस्थित वाचून घ्या सर्वांनी आणि लक्षात ठेवायचं आहे. ओके, IMP म्हणूनच लक्षात राहू द्या. नेक्स्ट आहे अँटीबायोटिक्स. आता हे अँटीबायोटिक्स काय, अँटीबायोटिक्स म्हणजे काय, प्रतिजैविके. आता हे अँटीबायोटिक्ससुद्धा आपल्यासाठी आजकाल खूप उपयोगाचे आहेत वेगवेगळ्या डिसिजेसवरती. अँटीबायोटिक्स कशाला म्हणायचे बघा, कार्बन कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी which are able to destroy or prevent the growth of harmful microorganisms are called antibiotics. कार्बन कंपाऊंड काय केले जातात, ऑब्टेन केले जातात, मिळवले जातात कशापासून, फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी. म्हणजे काही बॅक्टेरिया आणि फंगीपासून काय ऑब्टेन केले जातात, कार्बन कंपाऊंड ऑब्टेन केले जातात. आर एबल टू यांचा यूज कशासाठी केला जात असतो, डिस्ट्रॉय ऑर प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत तर त्यांची ग्रोथ होण्यापासून, त्यांची वाढ होण्यापासून, त्यांच्यापासून प्रोटेक्शन घडवून आणण्यासाठी, प्रोटेक्शन आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्यासाठी काय केलं जातं, जे कार्बन कंपाऊंडचा यूज केला जात असतो तर त्यांना आपण काय म्हणत असतो, अँटीबायोटिक्स. आणि हे कार्बन कंपाऊंड कशापासून ऑब्टेन केले जातात, काही प्रकारच्या बॅक्टेरिया आणि फंगीपासून ऑब्टेन केले जात असतात. कोणताही डिसीज आपल्याला झाला, लहान मुलांचं तुम्हाला माहिती असेल, त्यांना सर्दी होऊ द्या, त्यांना ताप येऊ द्या, तर डॉक्टर काय करतात, एक तापेचं औषध देतात आणि त्याच्याबरोबर अँटीबायोटिक देत असतात. मग ते अँटीबायोटिक्स कशासाठी देत असतात, जे आपल्या बॉडीमधले हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत तर त्यांची वाढ होण्यापासून, कमी होण्यापासून रोखलं जातं. म्हणजे वाढ जास्त होऊ देत नाहीत, त्यांना डिस्ट्रॉय करतात आणि त्यांच्यापासून प्रिव्हेन्शन करत असतात अँटीबायोटिक्स. ओके, नेक्स्ट पहा, इन मेडिकल फील्ड. मेडिकल फील्डमध्ये अँटीबायोटिक्स आर मेडिसिन्स ऑब्टेन फ्रॉम अ डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड फंगीपासून मेडिकल फील्डमध्ये हे अँटीबायोटिक्स मिळवले जात असतात वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये. सम ह्युमन डिसीजेस अँड वॅटरनरी डिसीजेस हॅज बीन कंट्रोल ड्यू टू अ अँटीबायोटिक ट्रीटमेंट. पहा, ह्युमन डिसीजेस जे असतात तर ते काही मानवी डिसीजेस असतील किंवा वॅटरनरी डिसीजेस म्हणजे गायगुरांना वगैरे झालेले जे डिसीजेस असतात तर त्यांच्यावरती सुद्धा कंट्रोल आणण्यासाठी या अँटीबायोटिकची ट्रीटमेंट दिली जात असते, अँटीबायोटिक दिलं जात असतं. पहा, ह्युमनच्या डिसीजेससाठी पण आणि जे माहिती आहे गायगुरांना जे काही डिसीजेस होत असतात त्यांनासुद्धा अँटीबायोटिक दिलं जात असतं, त्यांची ट्रीटमेंट केली जात असते. अँटीबायोटिक विच आर यूज अगेन्स्ट ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. अँटीबायोटिक जे आहेत हे बॅक्टेरियाची नावं येतात, ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह हे बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत. आणि या ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह जे बॅक्टेरिया आहेत तर या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट अँटीबायोटिक्स काय करत असतात, यूज केले जात असतात त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी. ओके, हे काय आहे अँटीबायोटिक्स. यामध्ये अँटीबायोटिक्सची डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे, ते कशाच्या अगेन्स्ट वर्क करतात हे एक व्यवस्थित लक्षात राहू द्या. समजलंय. ओके, चलो, काही प्रॉब्लेम असेल तर सांगायचं आहे, जर समजलं असेल तर यस म्हणून कमेंट करायची आहे. ओके, चलो आपण नेक्स्ट याच्याकडे बोलतोय. चला, काय पाहायचं आपल्याला, बॅक्टेरिया आहेत म्हणजेच काय आहेत, हे काही अँटीबायोटिक्स आहेत. ओके, अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी काही बॅक्टेरियांचा यूज केलेला आहे तर ते बॅक्टेरियाचे काय करायचे आपल्याला नावं व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ओके, अँटीबायोटिक्स आहेत. पहा, अँटीबायोटिक्स जे काही वेगवेगळ्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट यूज केले जात असतात, बॅक्टेरियल स्ट्रेनच्या अगेन्स्ट, जसं आपण ग्रॅम पॉझिटिव्ह ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया पाहिलं तर त्याच्या अगेन्स्ट अँटीबायोटिक्सचा यूज केला जातो. त्या अँटीबायोटिक्स कोणते आहेत तर पहा, पेनिसिलिन, व्यवस्थित नावं लक्षात राहू द्या, अँटीबायोटिक्सची नावं आहेत पेनिसिलिन. त्यानंतर सेफॅलोस्पॉरिन्स, सेफॅलोस्पॉरिन्स काय, सेफॅलोस्पॉरिन्स.
मोनोबॅक्टम, बॅसिट्रॅसिन, 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 ओके, बॅसिट्रॅसिन, इरेथ्रोमायसिन, इरेथ्रोमायसिन, जेंटामायसिन, काय, जेंटामायसिन, निओमायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासाइक्लिन्स, टेट्रासाइक्लिन्स, फॅन्कोमायसिन, फॅन्कोमायसिन, रेफामायसिन, रेफामायसिन, रेफामायसिन. या रेफामायसिनचा यूज कशाच्या अगेन्स्ट केला जातो? ट्युबरक्युलोसिस या डिसिजेसच्या अगेन्स्ट कोणत्या अँटीबायोटिकचा यूज केला जातो? रेफामायसिन. एका मार्काला क्वेश्चन विचारला जातो. रेफामायसिन जे आहे किंवा ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट कोणत्या अँटीबायोटिकचा यूज केला जातो? तर काय नाव आहे? रेफामायसिन. लक्षात राहू द्या. ओके, हे काय आहेत? अँटीबायोटिकचे नावं आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. राहतील लक्षात सर्वांच्या व्यवस्थित? ओके, व्यवस्थित नावं लक्षात राहू द्या. बॅक अँटीबायोटिकचे एकदा वाचून घ्या व्यवस्थित. काय ते? पेनिसिलिन, सेफॅलोस्पॉरिन्स, मोनोबॅक्टम, बॅसिट्रॅसिन, इरेथ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासाइक्लिन्स, वॅन्कोमायसिन, रिफामायसिन. रिफामायसिनचा कशाच्या अगेन्स्ट यूज केला जातो? ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट. ओके, चलो, अँटीबायोटिकचं कन्झप्शन आणि प्रिकॉशन्स काय? आता हे तुम्हाला दिलेलं नाही आहे, हे मागच झालेलं आहे, हे एक्स्ट्राचं आहे, थोडंसं लक्षात राहू द्या. अँटीबायोटिक शुड नॉट बी ओनली बी टेकन बाय डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काय करायचं आहे? अँटीबायोटिक्स घ्यायचे आहेत, त्याशिवाय घ्यायचे नाहीत. मेडिकल स्टोअर शुड नॉट बी यूज विदाऊट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन काय करायचे नाही आहेत? अँटीबायोटिक्स घेऊन यायचे नाहीत किंवा मेडिकल स्टोअरवालेसुद्धा देऊ शकत नाहीत. अँटीबायोटिक्स शुड नॉट बी यूज फॉर कॉमन डिसीजेस लाईक थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड, इन्फ्लुएन्झा. म्हणजे सर्दी झाली असेल, खोकला येत असेल, इन्फ्लुएन्झा झालेलं असेल, तर याच्या अगेन्स्ट अँटीबायोटिक्स घ्यायची गरज नाही. ओके, कॉमन डिसीजेस येथे. डोसेस शुड बी कम्प्लिटेड डायरेक्टेड बाय द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन. म्हणजे डॉक्टरांनी जसं डोस सांगितलेला आहे तशा प्रकारे काय करायचे? आपल्याला ते डोसेस कंप्लीट करून घ्यायचे आहेत. 3 दिवसाचा दिला आहे, 2 दिवसाचा दिला आहे, तो काय करायचा आहे? आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे, मध्येच सोडून द्यायचा नाही. मध्येच जर सोडून दिला तर ते मायक्रोब्स काय करतात? अधिक जास्त वेगाने वाढल्या जात असतात. ओके, आणि मग त्या अँटीबायोटिक्सचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. त्यामुळे जेवढ्या दिवसाचा डोस दिलेला आहे तेवढ्या दिवसाचं काय करायचं आहे? कंप्लीट करायचा आहे. Even if antibiotics are effective, they should not be recommended to others. म्हणजे आपल्याला जे काय होतील अँटीबायोटिक्स इफेक्टिव्ह ठरतील तर ते दुसऱ्या व्यक्तीला ठरतीलच असं नाही. मग खूपच आपल्याला माहिती असल्यासारखं किंवा मला त्याचा काय झालेलं आहे अँटीबायोटिक्स जे आहे तर ते अँटीबायोटिक्स मला युजफुल ठरलं आहे, म्हणजे माझं त्याच्यामुळं बरं झालं आहे, मग तू पण तीच खा असं दुसऱ्याला सांगायचं नाही. तुम्हाला जे युजफुल होईल, तुम्हाला जे इफेक्टिव्ह ठरेल ते त्याला ठरेलच असं नाही. ओके, नेक्स्ट पहा. अँटीबायोटिक्स विथ एक्सपायरी डेट शुड नेव्हर बी यूज. ज्या अँटीबायोटिकची एक्सपायरी डेट एक्सपायर झालेली आहे, संपलेली आहे, अशा अँटीबायोटिकचा वापर करायचा नाही. अँटीबायोटिक्स काय? कोणत्याही पदार्थांचा एक्सपायरी डेट संपल्याच्यानंतर यूज करायचा नाही. सरळ काय करायचे? ते टाकून द्यायचे आहेत. ओके, समजलंय सर्वांना? ओके, चलो, नेक्स्ट आहे पहा बायोफ्युएल. आपल्याला पाहायचे तर हे बायोफ्युएल काय आहेत हे आपल्याला बघायचेत. कोणकोणते आहेत ते पहा. बायोफ्युएल जे आहे याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो बा, याच्यावरती विचारला जात असतो, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. बायोफ्युएल काय पहा. बायोफ्युएल इज अ गुड रिन्युएबल टाईप ऑफ एनर्जी. बायोफ्युएल हे एक चांगल्या, उत्तम आणि काय रिन्युएबल म्हणजे पुनर्निर्मिती करणारं काय आहे? एक एनर्जी, ऊर्जेचा एक
सोर्स आहे. बायोफ्युएल रिन्युएबल आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा आपण काय करू शकतो, हा तयार करू शकतो. ओके, हे एक असं जैव इंधन आहे. आलंय लक्षात? नवीकरण योग्य ऊर्जा, रिन्युएबल. They are easily available and in abundance, hence they are called reliable fuel of a future. हे इझिली अवेलेबल होतं, सहजासहजी आपल्याला काय होतं, उपलब्ध होतं, मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होऊन जातं, त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, रिलेबल फ्युएल ऑफ अ फ्युचर. म्हणजे हे काय, येणाऱ्या फ्युचर जनरेशनचं काय एक नवीकरण इंधन म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. कशाचा? बायोफ्युएलचा. बायोफ्युएल जे आहेत तर हे 3 फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल होऊन जातं. कोणते ते? सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस फॉर्ममध्ये. सॉलिड जे आहे तर ते कोणत्या फॉर्ममध्ये आहेत पहा? सॉलिड, कोल, डंग, क्रॉप रेसिड्यू. कोल म्हणजे काय? कोळसा. डंग म्हणजे सगळ्यांना माहिती आहे शेण. क्रॉप रेसिड्यू म्हणजे पिकांचा जे कचरा असतो, तर त्यामध्ये आपल्याला काय मिळून जातं, हे सॉलिड काय बायोफ्युएल्स आहेत, जैव इंधन आहेत. लिक्विडमध्ये कोणते आहेत? व्हेजिटेबल ऑइल अँड अल्कोहोल. व्हेजिटेबल ऑइल आणि अल्कोहोल हे द्रवरूप इंधन आहेत. ओके, आणि गॅसियसमध्ये कोणते आहेत? गोबर गॅस अँड कोल गॅस. हे कोणते आहेत? गॅसियसमध्ये असणारे बायोफ्युएल आहेत. व्यवस्थित लक्षात राहू द्या. ओके, लक्षात राहू द्या. समजलंय? सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. सॉलिड कोल, डंग, क्रॉप रेसिड्यू. लिक्विड व्हेजिटेबल ऑइल, अल्कोहोल. आणि गॅसियस गोबर गॅस अँड कोल गॅस. हे बायोफ्युएल्स आहेत. आलंय लक्षात? समजलंय? ओके, चलो नेक्स्ट पहा. बायोगॅस प्लांट्स आहे. बायोगॅस प्लांट मला वाटते एक मायक्रोब्स अँड फ्युएल्स जे आहे, तर हे मायक्रोब्स अँड फ्युएलचं एक पॉइंटर राहिला आहे याच्यामध्ये. मायक्रोब्स अँड फ्युएल्स. आता पहा, मायक्रोब्स अँड फ्युएल जे आहे, गॅसियस फ्युएल. गॅसियस फ्युएल येतात त्याच्यामध्ये. मिथेन जे आहे गॅसियस फ्युएलमध्ये, मिथेल. हे जे मिथेन आहे इज ऑप्टेन बाय मायक्रोबियल अनारोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. म्हणजे गॅसियस फ्युएल जसं मिथेन जे आहे, तर हे मिथेन आपण ऑप्टेन करत असतो. गॅसियस फ्युएल हे मिथेन. तर हे मिथेन कसं ऑप्टेन करायचं आहे? मायक्रोबियल अनारोबिक डिकम्पोजिशन घडून आणायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? अनारोबिक डिकम्पोजिशन घडून आणायचं आहे. विनॉक्सी श्वसन नाद्वारे विघटन घडून आणून आपल्याला काय करायचं आहे? गॅसियस फ्युएल तयार करायचं आहे. आणि त्यासाठी कशाचं यूज करायचं आहे? अर्बन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल वेस्ट. म्हणजे जो काही शहरामधून निघणारा जो नागरी कचरा आहे, शेतामधून निघणारा कचरा आहे, औद्योगिकरणामधून निघणारा जो काही विघटनशील असा कचरा आहे, तर त्याचं काय करायचं आहे? मायक्रोबियल डिग्रेडेशन घडून आणायचं आहे, ॲनारोबिक डिकम्पोजिशन घडून आणायचं आहे. आणि त्यापासून कोणतं फ्युएल मिळवायचं आहे आपल्याला? मिथेन हे फ्युएल ऑप्टेन करायचं आहे. लक्षात राहू द्या. ओके, त्यानंतर पहा, इथेनॉल जे आहे, तर इथेनॉलला एक क्लीन एनर्जी सोर्स म्हणलेले इथेनॉल. इथेनॉल जे आहे तर इथेनॉल एक अल्कोहोल आहे. इथेनॉल हे काय? अल्कोहोल आहे. इथेनॉल हे काय? अल्कोहोल आहे. इथेनॉल अँड अल्कोहोल इज अ क्लीन फ्युएल. स्मोकलेस आहे. हे क्लीन फ्युएल आहे, स्मोकलेस असं फ्युएल आहे. ऑप्टेन ड्युरिंग अ फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस बाय ईस्ट सॅकरोमायसिस. आता इथेनॉल याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलंय, इथेनॉल हे काय? अल्कोहोल आहे. आणि हा एक काय सांगितलंय? क्लीन असा काय? क्लीन असं फ्युएल आहे. स्मोकलेस. स्मोकलेस क्लीन असं फ्युएल आहे. आणि हे कसं ऑप्टेन करत असतो आपण? जे मोलॅसिस आहेत तर त्या मोलॅसिसचं फर्मेंटेशन घडून आणायचं आहे. त्यामध्ये कोणतं मायक्रोब यूज करायचं आहे? सॅकरोमायसिस मायक्रोब. आणि आपल्याला काय ऑप्टेन करायचं? इथेनॉल हे एक क्लीन फ्युएल ऑप्टेन करायचं आहे. नेक्स्ट आहे पहा, थर्ड तुम्हाला पाहायचं आहे. थर्ड आहे हायड्रोजन गॅस. कोणतं आहे? हायड्रोजन गॅस. जे आलेलं नाही आहे ते पण सांगते तुम्हाला. ठीक आहे, फर्स्ट याच्यामध्ये गॅसियस फ्युएल बघितलं,
कोणतं होतं? मिथेन. ओके, नेक्स्ट आहे हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस जे आहे तर हायड्रोजन गॅसला एक फ्युचर फ्युएल म्हणून ओळखलं जातं. काय? फ्युएल ऑफ फ्युचर. फ्युएल ऑफ फ्युचर म्हणजे भविष्यातील एक इंधन म्हणून हायड्रोजन गॅसकडे बघितलं जात असतं. बिकॉज हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग अ बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म अ फोटो रिडक्शन. म्हणजे बॅक्टेरिया त्यामध्ये काय परफॉर्म करतात? फोटो रिडक्शन परफॉर्म करत असतात. काय? फोटो रिडक्शन. बॅक्टेरिया जे असतात, बॅक्टेरिया हे काय परफॉर्म करतात? फोटो रिडक्शन परफॉर्म करत असतात. आणि त्या फोटो रिडक्शन परफॉर्म केल्याच्या नंतर काय केलं जातं? बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर. म्हणजे ज्यावेळेस बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर केली जात असते त्यामध्ये एक बॅक्टेरिया आपण यूज करतो फोटो रिडक्शन करण्यासाठी. आणि त्यापासून मग आपण काय ऑब्टेन करतो? हायड्रोजन गॅस ऑब्टेन करत असतो. पहा, हायड्रोजन गॅस इज रिलीज. हायड्रोजन गॅस हा रिलीज केला जातो कोणत्या वेळेला? बायोफोटोलायसिस ऑफ वॉटर इन विच बॅक्टेरिया परफॉर्म फोटो रिडक्शन. प्रकाशाचं अपघटन या क्रियेमध्ये जे जीवाणू असतात तर हे जीवाणू काय करत असतात? प्रकाशीय क्षपण घडून आणतात. आणि ते प्रकाशीय क्षपण होत असताना म्हणजेच फोटो रिडक्शन घडून येत असताना त्यामधून कोणता गॅस बाहेर पडतो? हायड्रोजन गॅस बाहेर पडत असतो. आणि त्याला आपण एक फ्युचर फ्युएल म्हणून ओळखलं जात असतं. समजलंय सर्वांना? ओके, आलंय लक्षात? बायोगॅस प्लांट जे आहे तर हे मला वाटतं बायोगॅस प्लांट तुम्हाला नाही आहे पण तुम्हाला एक्स्ट्राचं दिलेलं आहे बायोगॅस प्लांटमध्ये, कारण की त्यामध्ये मिथेन गॅस बाहेर पडतोय. ठीक आहे, एकदा शॉर्टमध्ये बघून घेऊ काय ते. बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस सच ॲज बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस यूज केले जातात. ॲनिमल अँड प्लांट वेस्ट, डंग अँड युरिन ऑफ ॲनिमल्स, फार्म वेस्ट यांचं डिकम्पोजिशन घडून आणलं जातं. कशामध्ये? बायोगॅस प्लांटमध्ये. या सगळ्यांचं डिकम्पोजिशन घडून आणतात. ॲनिमल प्लांट वेस्ट म्हणजे प्राण्यांपासून निघणारा कचरा, शेण वगैरे असतं. प्लांटचं, वनस्पतींचा कचरा. युरिन अँड डंग ऑफ ॲनिमल्स, फार्म वेस्ट शेतातून निघणारा कचरा, यांचं डिकम्पोजिशन घडून आणलं जातं. कशामध्ये? बायोगॅस प्लांट्समध्ये. द बेस्ट क्वालिटी ऑफ मॅन्युअर अँड फ्युएल इज ऑब्टेन फ्रॉम बायोगॅस प्लांट. उच्च दर्जाचं काय तयार केलं जातं? खत तयार होत असतं आणि इंधनही आपल्याला त्यामधून मिळवल्या जात असतं. या बायोगॅसमध्ये पहा, दिस कंटेन मिथेन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड इन अ स्मॉल प्रोपोर्शन. म्हणजे ज्या वेळेस आपण या सगळ्या पदार्थांचं काय करतो? डिकम्पोजिशन घडून आणतो बायोगॅस प्लांटमध्ये, त्यावेळेस आपल्याला मॅन्युअर खत निर्माण होतं आणि फ्युएल एक मिळतं, इंधन जे मिळतं. तर ते इंधन म्हणजे कोणतं मिळतं आपल्याला? मिथेन. कोणतं फ्युएल मिळतं? मिथेन मिळतं. मिथेन त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो आणि स्मॉल क्वांटिटीमध्ये काय तयार होतं? हायड्रोजन सल्फाईड तयार होत असतं या बायोगॅस प्लांटमध्ये. मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया इज प्रेझेंट इन एक्सक्रिएटा ऑफ ॲनिमल्स ब्रिंगिंग अबाउट द डिकम्पोजिशन ऑफ द वेस्ट मॅटर. पहा, ॲनिमल वेस्ट जे आहे, ॲनिमलची जी एक्सक्रिएटा असते, प्राण्यांची जी एक्सक्रिएटा असते, उत्सर्जन केलेले जे पदार्थ असतात, विष्ठा असते, तर त्या विष्ठेमध्ये कोणते बॅक्टेरिया प्रेझेंट असतात? लक्षात राहू द्या, कोणते बॅक्टेरिया आहेत? मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. आणि ते बॅक्टेरिया त्या वेस्ट मॅटरचं काय करतात? डिकम्पोजिशन घडून आणत असतात, म्हणजे विघटन घडून आणत असतात. ओके, हे काय? बायोगॅस प्लांट आहे. समजलंय सर्वांना? आलंय लक्षात? वन शॉटमध्ये. ओके, चला, समजलं असेल तर एक लास्ट पॉईंट पाहू आपण याच्यामधला, मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. आणि त्यानंतर बाकीचे जे राहिलेले पॉईंट आहेत तर ते आपण नेक्स्ट बघू. पहा, मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल काय? विथ द हेल्प ऑफ सुटेबल मायक्रोब्स, सुटेबल मायक्रोबचा यूज करून द प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज
टॅकल म्हणजे जे एन्व्हायरमेंटलशी रिलेटेड पर्यावरणाच्या प्रदूषणाशी, पर्यावरणाचं जे प्रदूषण होतंय तर त्या प्रदूषणाशी संबंधित असणारे वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्या प्रॉब्लेम्सला आपण काय करतोय आता टॅकल म्हणजे सामोरं जावं लागतंय. आणि ते सामोरं जाण्यासाठी आपल्याला कशाचं यूज करायचं आहे, सुटेबल मायक्रोबचा. कारण की संपूर्ण जग जे आहे वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम या एन्व्हायरमेंटच्या डिग्रेडेशन, त्याचबरोबर इन्क्रीजिंग डिसीजेस, वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस वाढत आहेत, त्याचबरोबर डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट, पर्यावरणाचा जो ऱ्हास पावत चाललेला आहे. तर त्यासाठी पूर्ण वर्ल्ड जे आहे तर हे वर्ल्ड त्या प्रॉब्लेमला काय चालू आहे, सामोरं जात आहे. म्हणजे पूर्ण जागतिक समस्याच आहे ही. आणि त्यासाठी पहा आपण त्या पोल्युशन, एन्व्हायरमेंटल जे पोल्युशन झालेलं आहे तर त्याला सामोरं जाण्यासाठी आपण कशाचं यूज केलं आहे तिथं, सुटेबल मायक्रोबचा. मग त्यासाठी पहा कशाचा यूज करतोय, बायोगॅस प्लांट, कंपोस्ट प्रोडक्शन, स्वेज ट्रीटमेंट आर मेजर्स इन विच मायक्रोब्स आर यूज. मग हे एन्व्हायरमेंटल पोल्युशन जर कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोबचा वापर करावा लागणार आहे. आणि ते वेगवेगळे मायक्रोब्स आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी यूज करावं लागणार आहेत, बायोगॅस प्लांटमध्ये बायोगॅस प्लांटचा यूज करायचा आहे, त्यासाठी कंपोस्टचं प्रोडक्शन करायचं आहे. म्हणजे जे सिटीज, मोठमोठ्याल्या सिटीजमधून शहरांमधून जो कचरा निघतो आहे बाहेर तर त्यावरती मायक्रोबचा यूज करून कंपोस्टचं प्रोडक्शन करायचं आहे. मोठमोठ्याल्या सिटीजमधून जे स्वेज, सांडपाणी बाहेर पडतं आहे तर त्यावरती ट्रीटमेंट करायची, म्हणजेच उपचार करायचं आहे, शुद्धीकरण करायचं आहे, प्युरिफिकेशन करायचं आहे. आणि त्यासाठी कशाचं यूज करायचं आहे, मायक्रोबचा यूज करायचा आहे. या मायक्रोबचा यूज केल्यामुळे आपण जो काही एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम, एन्व्हायरमेंटल पोल्युशनबद्दलचे प्रॉब्लेम्स आपण काय करू शकतो, कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला कशाचा यूज करायचा आहे, मायक्रोबचाच यूज करायचा आहे. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या, समजलंय? चलो, लँड फिलिंग साईट जी आहे तर ठीक आहे, लँड फिलिंग साईट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. सर्वांना आपले लेक्चर जे आहेत हे कसे वाटत आहेत तर हे सर्वांनी कमेंट वगैरे करून सांगायचं आहे. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपले लेक्चर जे आहेत तर ते शेअर करायचे आहेत. आणि जे कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल, जे कोणी आपले लेक्चर नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवीन जे व्हिडिओ येतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोच होऊन जातील. ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांना बाय. ओके, चलो बाय.